सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात आज मी गो सन्मान आवाहन अभियानाअंतर्गत विविध हिंदुत्ववादी संघटना आणि गोप्रेमींच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून निघालेला हा मोर्चा आग्रा रोड आणि जुन्या महापालिकेमार्गे तहसील कार्यालयावर धडकला। या मोर्चामध्ये एका वाहनावर ठेवलेली गोमातेची आकर्षक प्रतिकृती आणि गोवंश वाचवा देश वाचवा या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले। हातात फलक घेतलेले मोठ्या संख्येतील नागरिक आणि कार्यकर्ते यामुळे शहरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। गोवंश टिकवणे ही ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संस्कृतीसाठी काळाची गरज असल्याचे मत यावेळी आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आले। तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। गोशाला राज्यमाता आणि राष्ट्र आराध्या असा अधिकृत दर्जा मिळावा, गोतस्करी आणि गोहत्येला अजामीनपात्र गुन्हा ठरवून जन्मठेपेची शिक्षा द्यावी, तसेच ग्रामपंचायत स्तरावर नंदीशाळा तर जिल्हा स्तरावर गो अभय अरण्य उभारण्यात यावे अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी आग्रही मागणी करत प्रशासनाने यावर योग्य ती दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। पूर्ण भारतामध्ये गो सन्मान अभियान साधू संतांच्या माध्यमाने चालू आहे। त्याच्यात कोणताही राजकीय पक्ष किंवा काही नाही, गो हत्या बंद झालीच पाहिजे। देशात गो हत्यासाठी एकच कायदा लागू झालाच पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही आज निवेदन तहसील कार्यालयामध्ये दिले। त्याच्या 4 प्रती, एक मुख्यमंत्रीला द्यायची, एक राष्ट्रपतीला द्यायची, एक मोदींना द्यायची। आज सकाळी छत्रपती शिवाजी स्मारकापासून आम्ही रॅलीला सुरुवात केली। आग्रा रोड मार्गे कराचीवाला कुंभा आणि मासूद मामलेदार कल्लीला आम्ही तहसील कार्यालयात निवेदन दिले। पूर्ण भारतामध्ये 5500 तहसील कार्यालयामध्ये आज निवेदन दिले जात आहे। एका वेळेस दिले जाते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।